मंडळी, आज आपण आलेलो आहोत इखराची भाजी तोडायला। हे पहा, छान लागते। वाटाणा, हिरव्या वाटाण्यामध्ये रात्री भिजत ठेवायचे। आणि तिकडे पहा आपले मित्र मैत्रिणी कसे आंघोळ करत आहेत। तर छान अशी इथे आहे इखराची भाजी। जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, शुभ सकाळ, सुप्रभात। कशा आहात? चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे। तर आज आपण आलेलो आहोत इखऱ्याची भाजी तोडायला आणि ही पावसाळीच मिळते मंडळी। टेकल्याची भाजी, करडूची भाजी, तशीच ही इखऱ्याची भाजी। तर छान अशी आमच्या तिकडे पूर्वी बेलापूरच्या तळ्याच्या बाजूला खूपच इखराचे असायचे। तर आम्ही वेण्या फण्या त्याच्या करायचो आणि शाळेत घालून जायचो मंडळी। तर चला या मग तोडू। चला तर आपण आता ती तोडून घेऊया। असे कोंब कोंब घ्यायचे आणि मंडळी ह्याला काटे पण असतात। तर जी कवली कवली असते तेव्हाच ती तोडून घ्यायची असते। आणि याला छान अशी निळ्या कलरची फुलं पण येतात छान छान। त्याचे आम्ही पहिला गजरे करायचो आणि शाळेत घालून जायचो। आमचा जो तळा आहे ना तिकडे, तिथे आम्ही जायचो तोडायला। तर मंडळी, अशा प्रकारे आपण भाजी साफ करून घेतलेली आहे इखऱ्याची। हे डेट आपण काढलेले आहेत आणि हे तिकडे मला करडूची भाजी पण भेटली, तर हे नंतर आपण करूया। आणि वाटाणे शिजत ठेवलेले आहेत उकडायला। आता आपण भाजी धुवून घेत आहोत। स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चला आता बारीक चिरून घेऊया। तर मंडळी, 2-3 टेम्पो आले फाट्यांचे भरून, खूपच फाट्या, म्हणून भाजीची रेसिपी काय बनवली नाही आणि इकडे मी फाट्यांना आली। मंडळी, फाट्यांचा टेम्पो येता येता आता आमचा पाण्याचा टँकर आलेला आहे। तर फाट्या तिथं टाकून सगळ्या महिला आता आलेल्या आहेत पाणी भरायला। तिकडे फाटे आहेत, अगोदर त्या तिकडे भरला, त्यानंतर त्या टाक्या भरल्या, त्यानंतर यांचा भरला। आता आमचा नंबर आहे, आमच्या टाक्या इकडे आहेत। तर बघूया मिळते का नाही आपल्याला पाणी। तर या मग तुम्ही पण मदत करायला आम्हाला।